गरजेची गोष्ट होती. संकटाची बादल ज्या वेळेला तुम्हाला गिरण्यासाठी सज्ज झालेले असतात त्यावेळेला त्या संकटांचं निधड्या छातीने बिंदिक्त शौर्याने मुकाबला करण्याचं सामर्थ्य तुमच्या उरामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेला खरं तर समोरचा संघ कितीही बलाढ्य बलवान सामर्थ्यशाली जरी सुद्धा असला ना तरीही मात्र सातत्य एक अशी गोष्ट आहे ना की सातत्य तुम्हाला हे ठेवावं लागत असतं. परत भीती देखील बा बॉड कॅच काय जबरदस्त आपलातून हा जय. बॅकअपला जाता जाता मात्र ऐन क्षणाला मात्र हा जल पकडला आणि इथे देखील फलंदाज झाला बाद. धन्यवाद. महद बबरोडे इथं देखील जर आपण बघितलं ना तर धाबा ज्या आहेत त्या धाबा 24 धावा लागल्या जातात आणि त्यानंतर मात्र येणारे 3 बॉल बाकी आहेत. इथे देखील मात्र फटका फसला. बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. चुकी होणार नाहीये. आणखी एक फलंदाज झाला बाद आणि आणखी एक धक्का बसला. विकेट क्रमांक 5. आणि 2 चेंडू आणि 11ची गरज आहे. इथे सुद्धा मात्र बॉल हवेत आहे. वाह बॉड कॅच काय झेल पकडलाय अफलातून हा झेल. स्वतः अतुल उंबरसाडा बॉल टाकल्यानंतर काय बॅलन्स केलंय त्याने आणि बॅकअपला मात्र जाता जाता काय प्रोडक्शन दिलंय आणि जबरदस्त अप्रतिम हा झेल तिकडे टिपलाय. आता मात्र 1 चेंडू आणि 11ची गरज. 1 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असणार आहे. आपल्या क्रीडा नगरी मान्यवर शुभागमन झालंय. माजी सरपंच आहेत आदरणीय सदू बरठा आणि बालकडी खडकी अंबरई ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान जे माजी सरपंच राहिलेले आहेत आपल्या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं शुभागमन झालंय. वेलकम आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यांचे समेत विलासजी बरठा हे सुद्धा आपल्यात जॉईन झालेले आहेत. ग्रामपंचायती विद्यमान सदस्य आहेत आणि खरं तर इथे सुद्धा मात्र 1 चेंडूमध्ये 11ची गरज असताना फटका फसलाय. बॉल हवेत आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पकडला हा झेल आणि अखेरकर आई गावदी मालबेडी हा संघ इथे जिंकलेला आहे. अभिनंदन अडलक टीम जय बजरंग दल स्पोर्ट्स अंबरई आणि या संघाला मात्र इथं पराभवाला समोर जावं लागलं. आणि चला त्यानंतर पुढील मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. तात्काळ चला आपण या मैदानात